नेक्स्ट एक्झाम्पल बघा. I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 5 - 4x - 3x² इंटू dx. आता याच्यामध्ये हे जे डिनॉमिनेटर मध्ये दिलेली टर्म आहे त्याला आपण वेगळं सोडवून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा x² कोइफिशियंट 1 पाहिजे. त्याच्यासाठी याच्यातून मी 3 कॉमन घेतोय बाहेर. त्यामुळे इथे येणार 5/3 -4/3x -x² हे असेल. आता याच्यातलं x² ची टर्म पॉझिटिव्ह पाहिजे. त्यामुळे ह्या ज्या दोन टर्म्स आहेत ह्या दोघांच्यातून मायनस तेवढं कॉमन घेतोय बाहेर. हे मायनस कॉमन घेतलं की हे -x² आहे ते +x² होईल. हे -4/3x आहे ते +4/3x होईल या पद्धतीनं. आता ही फर्स्ट टर्म आणि ही मिडल टर्म आपल्याला लास्ट टर्म फाइंड आउट करायची आहे. लास्ट टर्म इक्वल टू मिडल टर्मचा स्क्वेअर डिव्हायडेड बाय 4 इंटू फर्स्ट टर्म हे असेल. याच्यामध्ये हे काय होणार 16/9x² डिव्हायडेड बाय 4x² होईल. हे x² ला x² कॅन्सल होईल. तर 4×4 येणार म्हणजेच फायनल टर्म येणार 4/9. ही टर्म आता मला इथे ऍडजस्ट करायची आहे. सो दिस इज इक्वल टू 3 इंटू ब्रॅकेट हे 5/3 मायनस x² प्लस 4/3x प्लस 4/9. ही टर्म तुम्ही एक्स्ट्रा घेतली पण बाहेर मायनस आहे लक्षात ठेवा. त्यामुळे ही पण टर्म मायनस झाली. पुढे तुम्हाला +4/9 लिहावं लागेल लक्षात घ्या. मग आता हे 5/3 आणि हे 4/9 हे तेवढं तुम्हाला सोडवावं लागेल. आणि त्याची टर्म काय येते ते आता आपल्याला बघावं लागेल. काय बघा बरं ते 5/3 प्लस 4/9 या दोघांचाही छेद 9 करून घेतोय. म्हणजे इथं 3×3 = 9 म्हणजे 3 न इथं मल्टिप्लाय केलं पाहिजे. 3×5 = 15 आणि हे 4 म्हणजे 19/9 हे असे येईल. ते मी आता इथं 19/9 हे असं घेणार इथं. बघा मग इथं काय होईल. या दोघांची बेरीज ती आता मी इथं सोडवलेली आहे. ते घेतोय 19/9 मायनस हा पूर्ण वर्ग आहे. परफेक्ट स्क्वेअर तयार केलाय आपण x प्लस 2/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता ही जी टर्म आहे ही फक्त √19 डिव्हायडेड बाय 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर असं मांडून घेतो याला. तर हे तिथला डिनॉमिनेटर सोडवून एवढं सगळं येईल. काय होतं डिनॉमिनेटर 5 - 4x मायनस 3x² आणि आता ही व्हॅल्यू इथं डिनॉमिनेटर मध्ये आपल्याला यूज करायची आहे. देअरफॉर आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 हे पूर्ण आता इथे येणार सगळं 3 डिव्हायडेड बाय √19/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस x प्लस 2/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू dx या पद्धतीने. मग याच्यातलं 3 बाहेर घेतोय आणि फॉर्म्युला बघा कुठला तयार होतोय तो. परत एकदा हे आहे असं मानतोय सगळं.
असेल. मग हे आहे ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, म्हणजे 1/2a लॉगचा फॉर्म्युला. पहिलं 1/3 तसंच ठेवतोय, इंटू 1/2a. च्या ठिकाणी हे येणार इंटू लॉग ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आहे, त्यामुळे अंशात ए प्लस एक्स आहे मॉड मध्ये. डिव्हायडेड बाय मध्ये यांची सबट्रॅक्शन फक्त. प्लस सी या पद्धतीने. आता याला सिम्प्लिफाय केलं पाहिजे आपल्याला थोडस. आता इथं बघा, हे 3 वरती जाईल, ते 3 आणि हे 3 कॅन्सल होईल. मी त्याला इथनच कॅन्सल करतोय, म्हणजे इथं शिल्लक राहील 1/2 इंटू रूट 19. त्यानंतर इथं लॉग मध्ये लॉग ऑफ, याला सरळ पूर्ण 3 न मल्टिप्लाय करून घेतोय अंशाला आणि छेदाला. त्यामुळे इथं काय होईल बघा बरं, इथं येणार रूट 19, 3 कॅन्सल होईल, प्लस 3x, त्यानंतर +2 हे असेल. डिव्हायडेड बाय मध्ये रूट 19 -3x आणि -2 हे असेल, प्लस सी. हेच त्याचं तुम्ही फायनल आन्सर म्हणून लिहू शकताय. तुम्हाला जसं पाहिजे त्या पद्धतीने. ह्याच्यातून परत मायनस कॉमन घेऊन वगैरे, लॉग मॉड मध्ये आहे त्यामुळे ते मायनस काढून टाकलं तरी पण चालते, काही अडचण नाही. नेक्स्ट एक्झाम्पल. I = इंटिग्रेशन ऑफ 1/√of 3x² + 5x + 7 इंटू dx. आता ही जी टर्म दिलेली आहे स्क्वेअर रूटच्या आत, त्याला पहिल्यांदा सेपरेट मांडून घेतोय. एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 पाहिजे, 3 कॉमन घ्या, हे असेल. ही फर्स्ट टर्म, ही मिडल टर्म, लास्ट टर्म फाइंड आउट करा. मिडल टर्मचा स्क्वेअर डिव्हायडेड बाय 4 इंटू फर्स्ट टर्म. हे किती होईल बघा बरं, हे येणार 25/9 डिव्हायडेड बाय 16 येणार, सॉरी 4, फक्त 25/9 ह्याचा नाही स्क्वेअर करायचा. हे 4 आहे तसंच राहील. एक मिनिट, इथं x² आणि हे 4x², हे x² एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल. हे 9 इथं खाली घ्या, म्हणजे हे किती होईल 25/36. ही लास्ट टर्म येणार. तर ही लास्ट टर्म मला इथं शेवटी ऍडजस्ट करायची आहे. सो दिस इज इक्वल टू 3 इंटू ब्रॅकेट x² + 5/3x + 25/36. बघा कशा पद्धतीने येते ते. ही लास्ट टर्म मी इथे घेतली, हे 7/3 तसंच ठेवतोय आणि त्याच्या पुढे हे 25/36 लगेच मायनस करतोय, म्हणजे ही टर्म एक्स्ट्रा घेतली, इथं पुढं कॅन्सल पण केलेली आहे. सो दिस इज इक्वल टू 3 इंटू ब्रॅकेट, हा पूर्ण वर्ग आहे, x + 5/6 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता हे सोडवावं लागेल. 3 आणि 36, म्हणजे इथं लसावी घेतोय मी, इथं 36, इथं 12 घ्यावे लागतील, 12×7 = 84 होणार ते, म्हणजे 84 -25 करावं लागेल. मग हे किती होणार बघा, 3 इंटू ब्रॅकेट. आता याची काय अडचण नाहीये, हे तयारच झालेलं आहे. फक्त याचा सेकंड पार्ट जो आहे पुढं, इथून पुढचा तो सोडवावा लागेल. 84 - 25, 5 आणि 9 14,
हातचे आले 1, 8 मधून 3 गेले, उरले 5. हे असेल. So this is equal to 3 into bracket x plus 5 upon 6 bracket square plus root 59 divided by 6 ब्रॅकेटचा स्क्वेअर हे असेल. मग ही टर्म तुम्ही काय सोडवलेली आहे? 3x² प्लस 5x प्लस 7 त्याची ही व्हॅल्यू आहे. आता हे तिथं रूटच्या आत आहे, त्यामुळे ही टर्म तुम्हाला रूटच्या आतमध्ये लिहावी लागेल. देअरफॉर I equal to इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन रूट मध्ये 3 इंटू x प्लस 5 अपॉन 6 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस रूट 59 अपॉन 6 ब्रॅकेटचा स्क्वेअर हे असेल इंटू dx. आता याच्यातून हे 1 अपॉन रूट 3 ते बाहेर घेतोय इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन रूट मध्ये हे असेल. आता फक्त इथं तो व्यवस्थित फॉर्म्युला तेवढा फक्त वापरा. कुठला फॉर्म्युला आहे हा? x² प्लस a² आहे. याचा अर्थ हे लॉग ऑफ x प्लस त्याचा फॉर्म्युला येईल, त्याला पुढे काही लागत नाही. 1/a 1/2a वगैरे असलं काही, त्यामुळे हे 1/√3 आहे असंच राहील इंटू लॉग ऑफ मॉड मध्ये x प्लस 5/6 प्लस रूट मध्ये ही टर्म ऍज इट इज येणार x प्लस 5/6 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस रूट 59/6 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस सी येणार. आता इथं ही जी टर्म आहे याच्यासाठी आपल्याकडे सिम्प्लिफिकेशन तयार आहे. तर बघा बरं, इथं आपण इंटिग्रेशन मध्ये फक्त इथनं 3 तेवढं बाहेर घेतलंय, √3. मग ते 3 सोडून आपण बघा कुठून आणली ही व्हॅल्यू, हे बघा इथं आली ही व्हॅल्यू. याच्यात 3 बाहेर आहे. हेच पूर्ण वरती बघत जावा सर. इथून सुरुवात केली होती. 3 इथं बाहेर आहे, 3 कडे लक्ष द्या तेवढं. मग हेच जे आहे, ही जी टर्म आहे हीच टर्म सिम्प्लिफिकेशन करून एवढी येते. बघा इथं हे येतं. म्हणजे याच्यासाठी तुम्ही डायरेक्ट ह्या ब्रॅकेट साठी एवढं लिहू शकता, x² प्लस 5/3x. तेच तिथे शेवटी लिहून टाकायचं, परत सगळं सोडवत बसायचं नाही. लॉग ऑफ मॉड मध्ये x प्लस 5/6 प्लस रूट मध्ये x² प्लस 5x/3 प्लस 7/3 प्लस सी, हे त्याचं फायनल आन्सर येईल. नेक्स्ट एक्झाम्पल. I equal to integration of 1 upon square root of x² plus 8x minus 20 into dx हे असेल. आता इथं एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 आहे, त्यामुळे इथं काही वेगळं फार काही कॉम्प्लिकेटेड असं काही नाहीये. मग लास्ट टर्म इक्वल टू मिडल टर्म 8x आहे त्याचा स्क्वेअर डिव्हायडेड बाय 4 इंटू फर्स्ट टर्म. हे किती होईल? 8चा वर्ग होणार 64, हे एक्स वर्ग इथे येणार 4x². हे x² ला x² कॅन्सल होईल
4 16 64 येणार, इथं 16 येणार. therefore I equal to integration of square root of x square plus 8x plus 16. एक्स्ट्रा घेतलं 16. बघा पुढे लगेच कॅन्सल केलं आणि तिथलं -20 या पद्धतीने. therefore I equal to integration of 1 upon स्क्वेअर रूट ऑफ, हा पूर्ण वर्ग आहे, एक्स प्लस 4चा स्क्वेअर मायनस किती येणार, -36 येणार, इंटू डीएक्स. आता 36 ला 6 चा स्क्वेअर मांडा. एक्स प्लस 4 त्याचा स्क्वेअर -6 चा स्क्वेअर इंटू डीएक्स हे असं येणार. हा परत एकदा लॉगचाच फॉर्म्युला आहे. आय इक्वल टू लॉग ऑफ मॉड मध्ये एक्स प्लस 4 प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस 4 चा स्क्वेअर -6 चा स्क्वेअर प्लस सी. आता हिथं तर बघा, हिथं या रूट मधून सुद्धा बाहेर काही घेतलेलं नाहीये, त्यामुळे डायरेक्ट या रूटसाठी, रूटमध्ये ही जी व्हॅल्यू आहे याच्यासाठी तुम्ही डायरेक्ट हे लिहू शकता, एक्स स्क्वेअर प्लस 8x -20. म्हणजे जे ओरिजिनल उदाहरण आहे तीच व्हॅल्यू तुम्ही त्या ठिकाणी डायरेक्ट लिहू शकता. लॉग ऑफ एक्स प्लस 4 प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 8x -20 प्लस सी, हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 8 - 3x प्लस 2x स्क्वेअर इंटू डीएक्स. आता ही जी छेदामध्ये जी टर्म आहे ती वेगळी लिहून घेतो इथं. याच्यातून 2 कॉमन घ्या, 2 कॉमन घेतल्यानंतर इथे एक्स स्क्वेअर येणार, इथं होणार -3/2x आणि प्लस 4 हे असेल. परत एकदा इथं तुम्हाला लास्ट टर्म फाइंड आउट करावी लागेल. लास्ट टर्म म्हणजे मिडल टर्मचा स्क्वेअर डिव्हायडेड बाय 4 इंटू फर्स्ट टर्म. हे काय होणार, एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल, स्क्वेअर केल्यानंतर काय होईल बघा, 3चा वर्ग 9 छेद 4 भागिले 4 म्हणजेच हे येणार 9/16 येणार. ही तिथली लास्ट टर्म घ्यावी लागेल. आता त्याला ऍडजस्ट करू आपण इथं. 2 इंटू ब्रॅकेट एक्स स्क्वेअर -3/2x प्लस 9/16 मायनस 9/16 प्लस 4 हे असेल. ती टर्म ऍड केली, लगेच सबट्रॅक्ट पण केलेली आहे. सो दिस इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट, हे बघा हा पूर्ण वर्ग आहे, परफेक्ट स्क्वेअर कोणाचा आहे, एक्स मायनस 3/4 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता हे किती होते ती तेवढी टर्म फक्त जरा बघा. आता 16 चोक 64, 64 वजा 9 करावं लागेल. 9 आणि 5 14, चाल एक 6 मधून 1 55 येणार, 55/16 येणार आणि प्लस मध्ये येणार. या पद्धतीने येईल ते. तर पुढे त्याला सिम्प्लिफाय करूया अजून थोडस. सो दिस इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट
इथे येणार एक्स मायनस 3/4 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस √55/4 ब्रॅकेटचा स्क्वेअर हे असं येईल. आता ही टर्म हे कशासाठी आपण सिम्प्लिफाय केलेले बघा, हे काय बघा 2x² मायनस 3x आणि +8 त्याचं हे सिम्प्लिफिकेशन येते. आता ही टर्म इथं वरती रूट मध्ये आहे बघा, त्यामुळे तुम्हाला रूट मध्ये ही टर्म वापरावी लागेल आणि फॉर्म्युला ठरवावा लागेल. therefore I equal to integration of 1 upon square root of 2 into bracket x minus 3/4 चा स्क्वेअर प्लस √55/4 त्याचा स्क्वेअर इंटू dx हे असेल. हे 2 बाहेर घेतोय, 1/√2 इंटिग्रेशन ऑफ 1 आता काय शिल्लक राहणार आहे बघा, स्क्वेअर रूटच्या आत x मायनस 3/4 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस √55/4 ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू dx. आता इथं फॉर्म्युला तुम्हाला ठरवावं लागेल. रूट मध्ये x² प्लस a² आहे, लॉग ऑफ x प्लस रूट असा फॉर्म्युला तुम्हाला घ्यावा लागेल. सो दिस इज इक्वल टू 1/√2 इंटू लॉग ऑफ मॉड मध्ये x प्लस रूट मध्ये असेल. आता ही जी टर्म आहे, ही टर्म आपण सिम्प्लिफाय करत बघा बरं कुठं आणलेली आहे, हे बघा इथं येते, हीच टर्म आहे. हे 2 फक्त सोडून द्यायचं, मग हे 2 सोडून ब्रॅकेटमध्ये काय आले बघा, x² मायनस 3x/2 प्लस 4 तेवढे इथं लिहायचं. सो दिस इज इक्वल टू 1/√2 इंटू लॉग x मायनस 3/4 प्लस स्क्वेअर रूट ऑफ x² मायनस 3x/2 प्लस 4 प्लस c. हे इथपर्यंत पूर्ण झालं, परत पुढे प्लस c. हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, I equal to integration of 1/√of x minus 3 into x plus 2 into dx. मग हे एवढं सोडवून घ्या पहिल्यांदा. हे काय काय येणार बघा, x² मायनस 3x आणि प्लस 2x म्हणजे मायनस x येणार, हे मायनस 6 हे असेल. आता याच्यामध्ये सुद्धा आपल्याला लास्ट टर्म फाइंड आउट करावी लागेल. लास्ट टर्म इक्वल टू मिडल टर्मचा स्क्वेअर डिव्हायडेड बाय 4 इंटू फर्स्ट टर्म म्हणजे हे येणार 1/4 येणार. मायनसचा स्क्वेअर प्लस होईल, त्यामुळे चिन्ह काही राहणार नाही. तर ती लास्ट टर्म आपण ऍडजस्ट करून घेऊया. स्क्वेअर रूट ऑफ x² मायनस x प्लस 1/4 हे मायनस 1/4 आणि हे पुढं मायनस 6 हे असेल. सो दिस इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/√ऑफ इथे येणार x मायनस 1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर हे किती होईल, 4 सख्ख 24 वजा 1 आणि
-24 म्हणजे -25/4 होणार आहे इंटू dx. म्हणजेच ते 5/2 याचा वर्ग आहे. x-1/2 त्याचा स्क्वेअर डिव्हायडेड बाय 5/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू dx. म्हणजे हे रूट मध्ये x² - a² आहे. लॉगचा फॉर्म्युला येईल. देअरफॉर I इक्वल टू लॉग ऑफ मॉड मध्ये x-1/2 प्लस रूट मध्ये x-1/2 चा स्क्वेअर मायनस 5/2 चा स्क्वेअर प्लस 3 हे असं येईल. आता ही टर्म, ही जी आहे इथं टर्म रूट मध्ये, या टर्म साठी वरती काय आहे टर्म बघा बरं. याच्यातनं काय आपण बाहेर कॉन्स्टंट कुठला कॉमन घेतलेला नाही, त्यामुळे आहे असंच इथं डायरेक्ट शेवटी लिहून टाकायचं. x² - x -6 लॉग ऑफ मॉड मध्ये x-1/2 प्लस रूट मध्ये x² - x -6 प्लस 3 हे त्याचं फायनल आन्सर. बघा तर इथनं पुढच्या उदाहरणांमध्ये हा टाईप आहे. छेदामध्ये a sin² x प्लस b cos² x प्लस c यापैकी डिनॉमिनेटर मध्ये किंवा छेदामध्ये टर्म्स प्रेझेंट असतील तर याला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला cos² x किंवा sin² x न डिव्हाइड करायचं. आपण cos² x न डिव्हाइड करणार आहे. cos² x न डिव्हाइड केल्यानंतर त्याच्यामध्ये कुठं sec² x जर तयार झालं तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी 1 + tan² x लिहायचं आहे, मात्र कुठं फक्त डिनॉमिनेटर मध्ये. म्हणजे पहिल्यांदा काय करून घ्या, cos² x न डिव्हाइड करून घ्या. त्याच्यानंतर जर डिनॉमिनेटर मध्ये तुम्हाला जर sec² x दिसलं तर त्या ठिकाणी 1 + tan² x वापरा. त्याच्यानंतर पुट tan x/t करून घ्या. म्हणजे मग ते एक्झाम्पल या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट होते आणि तिथनं पुढे सोडवा नेहमीच्या पद्धतीनं. आणि हेच जर तुम्ही sin² x न जर डिव्हाइड केलं तर cosec² x ला यानं रिप्लेस करून घ्या आणि पुट cot x इक्वल टू t करा. आपण cos² x न डिव्हाइड करणार आहे, त्यामुळे फक्त ही मेथड बघून घ्या काय प्रकार आहे ते. आता त्या प्रकारची पुढची 1-2 उदाहरणं आहेत, ती पहिल्यांदा बघूया आपण. यातलं नेक्स्ट एक्झाम्पल, I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 4 + 3 cos² x इंटू dx हे असेल. मग याला अंशाला आणि छेदाला cos² x न डिव्हाइड करून घेतोय. तसेल डिव्हायडेड बाय मध्ये सेपरेट डिव्हाइड करून घेतोय मी तर. या पद्धतीने मी इथलं cos² x तेवढं कॅन्सल होईल. त्याच्या पुढे सिम्प्लिफिकेशन बघा. 1/cos² x म्हणजे sec² x आहे ना, डिव्हायडेड बाय मध्ये 4/cos² x म्हणजेच 4 sec² x आहे ना, प्लस 3 इंटू dx. आता काय करायचं बघा, छेदामध्ये फक्त जिथं sec² x आहे तिथं टॅनचा फॉर्म्युला वापरायचा आहे. अंशात चेंज करायचा नाही, अंशातलं sec² x तसंच ठेवा. मग sec² x म्हणजेच काय येणार, 1 + tan² x प्लस 3 इंटू dx.
याला सिम्प्लिफाय करायचं आहे. इथं 4 ना आत मल्टिप्लाय करून घ्या. 4 प्लस 4 tan स्क्वेअर एक्स प्लस 3. हे पुढचं कॅल्क्युलेशन करायचं इंटू डी एक्स. आता याचं सिम्प्लिफिकेशन. Therefore, I equal to integration of sec square x divided by 4 tan square x प्लस 7. आता याच्यामध्ये सबस्टिट्यूशन करून घेऊया. पुट tan x इक्वल टू टी, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. याची डेरिव्हेटिव्ह येणार tan x ची डेरिव्हेटिव्ह sec square x dx अपॉन dt दॅट इज इक्वल टू 1. म्हणजेच sec square x dx इक्वल टू dt येणार. Therefore, I equal to इंटिग्रेशन ऑफ sec square x dx च्या ठिकाणी dt लिहा, डिव्हायडेड बाय 4t स्क्वेअर प्लस 7 हे असेल. इंटिग्रेशन ऑफ, याच्यातून 4 कॉमन घेतो इथं, टी स्क्वेअर प्लस 7 अपॉन 4 इंटू डी टी. त्यापैकी जे 4 आहे त्याला बाहेर पाठवतोय. 1 अपॉन 4 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन टी स्क्वेअर प्लस रूट 7 अपॉन 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू डी टी. हा टॅन इनव्हर्सचा फॉर्म्युला आहे. टॅन इनव्हर्स साठी पुढे 1 अपॉन ए येते. मग हे 1 अपॉन 4 घेतलं, फॉर्म्युल्यातलं 1 अपॉन ए ते एवढे येईल इंटू टॅन इनव्हर्स ऑफ एक्स अपॉन ए असेल. सो दिस इज इक्वल टू, इथं 2 भाग घालवा, 2 1 4 म्हणजे हे येणार 1 अपॉन 2 रूट 7 इंटू टॅन इनव्हर्स ऑफ, हे 2 वरती जाईल, 2t डिव्हायडेड बाय रूट 7 प्लस सी हे असेल. आपण वरती सबस्टिट्यूशन काय केलेलं आहे तेवढं बघून घ्या. टी इक्वल टू टॅन एक्स वापरलेलं आहे, ते तेवढं परत इथं टीच्या ठिकाणी तेवढं वापरून घ्या, म्हणजे मग तुम्हाला फायनल आन्सर मिळेल त्याचं. आय इक्वल टू 1 अपॉन 2 रूट 7 इंटू टॅन इनवर्स ऑफ 2 टॅन एक्स अपॉन रूट 7 प्लस सी, हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. I equal to integration of 1 upon cos 2x plus 3 sin square x into dx. सगळ्यात पहिल्यांदा इथं cos 2x चा फॉर्म्युला वापरा, 1 मायनस 2 sin square x. sin square x कारण इथं पुढे sin square x आहे म्हणून sin square x मधला. उद्या इथं cos square x जर दिलं तर cos square x मधला फॉर्म्युला वापरा. 1 मायनस 2 sin square x प्लस 3 sin square x इंटू dx. याचं सिम्प्लिफिकेशन 3 मायनस 2 म्हणजे 1 होणार, 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स इंटू dx येणार. आता हे आपल्या फॉर्मॅटमध्ये आलेलं आहे. याला अंशाला आणि छेदाला कॉस स्क्वेअर एक्स न डिव्हाइड करून घेऊया. असं दिसेल, डिव्हायडेड बाय मध्ये
हे असं लिहितो इंटू डी एक्स. त्याचं सिम्प्लिफिकेशन करूया. देअरफॉर आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/cos²x म्हणजे sec²x येणार. इथं सेपरेट डिवाइड करा. 1/cos²x म्हणजे sec²x येणार. sin² डिव्हायडेड बाय cos², ते tan²x होणार इंटू डी एक्स. आता छेदामध्ये sec²x आहे, तिथं 1 + tan²x लिहायचं आहे. आणि हे पुढचं प्लस tan²x तसंच ठेवा. म्हणजे याचं सिम्प्लिफिकेशन tan²x प्लस tan²x, इथं फक्त 2 tan²x असं येईल. तर हे तुमचं व्यवस्थितपणे या ठिकाणी तयार झालेलं आहे. छेदामध्ये tan x दिसतंय, अंशात sec²x दिसतंय. Put tan x equal to t, differentiating with respect to t. याची डेरिव्हेटिव्ह tan x ची डेरिव्हेटिव्ह येणार sec²x dx अपॉन dt. t ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t ते येणार 1. त्यामुळे sec²x इंटू dx इज इक्वल टू dt हे असेल. देअरफॉर आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ sec²x dx आहे, त्याला लिहितोय dt डिव्हायडेड बाय मध्ये 1 + 2t² हे असेल. आता या छेदामधून 2 तेवढं कॉमन घ्या. तर 1/, हे 2 तुम्ही कॉमन घेतलं तर हे काय येणार 1/2 प्लस t² इंटू dt हे असेल. हे 1/2 हे बाहेर घेतोय. 1/t² पहिल्यांदा घेतोय आणि इथं लिहितोय 1/√2 त्याचा स्क्वेअर इंटू dt हे असेल. याचा अर्थ इथं परत एकदा tan इनव्हर्सचाच फॉर्म्युला येतोय. देअरफॉर आय इक्वल टू हे 1/2 tan इनव्हर्सच्या फॉर्म्युल्यामधलं 1/a. a आहे 1/√2 इंटू tan इनव्हर्स ऑफ x/a म्हणजेच t डिव्हायडेड बाय 1/√, हे असेल प्लस c. आता याचं सिम्प्लिफिकेशन, हे √2 वरती जाईल. √2 डिव्हायडेड बाय 2 म्हणजेच 1/√2 येणार. tan इनव्हर्स ऑफ हे √2 वरती पाठवा म्हणजे इथे येणार √2t प्लस c. आणि आपण वरती सबस्टिट्यूशन केलेलं आहे t इक्वल टू tan x, तर इथं t च्या ठिकाणी तेवढं फक्त tan x वापरून टाका. 1/√2 tan इनव्हर्स ऑफ √2 tan x प्लस c हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ sin x डिव्हायडेड बाय sin 3x इंटू dx. मग इथे छेदामध्ये sin 3θ चा फॉर्म्युला तेवढा वापरून घ्या. sin x डिव्हायडेड बाय 3 sin x मायनस 4 sin³ x इंटू dx हे असेल. आता याच्यामध्ये छेदामधून sin x कॉमन येते, तेवढं कॉमन घेऊया. डिव्हायडेड बाय मधून sin x कॉमन घेतलं, इथं शिल्लक राहील 3 मायनस इथे येणार 4 sin²x इंटू dx. हे sin x ला sin x कॅन्सल होईल इथं.
ते आता त्याचं पूर्ण सेव्ह झाल्याशिवाय ते ऍक्टिव्हेट होणार नाही. झालं बघ. साइन एक्सला साइन एक्स कॅन्सल होईल, म्हणजे इथं 1 मायनस सॉरी 1/3 - 4 sin² x इंटू dx इंटिग्रेशन मध्ये. आता हे परत आपल्या फॉर्मॅटमध्ये आलेलं आहे. आता याला अंशाला आणि छेदाला cos² x न डिव्हाइड करून घेऊया. म्हणजे हे असेल 1/cos² x डिव्हायडेड बाय मध्ये 3 - 4 sin² x divided by cos² x into dx. So this is equal to 1/cos² x म्हणजे sec²x डिव्हायडेड बाय मध्ये cos²x न सेपरेट डिवाइड करा. 3/cos²x म्हणजेच 3sec²x होणार, मायनस 4sin² म्हणजे tan²x इंटू dx हे असेल. आता छेदामध्ये जे sec²x आहे त्याला बदलून घ्या. न्यूमरेटर मध्ये जे आहे त्याला तसंच ठेवायचं, त्याच्यात काही चेंज करायचं नाही. इथं 3sec²x आहे, त्याला असं म्हणतात 1 + tan²x मायनस 4tan²x into dx. So this is equal to, therefore I equal to integration of sec²x divided by 3 plus 3tan²x minus 4tan²x into dx. Therefore I equal to integration of sec²x divided by हे 3 तसंच ठेवतोय, 3 - 4 म्हणजे हे -1 होणार, म्हणजेच -tan²x इंटू dx. आता याच्यामध्ये सबस्टिट्यूशन करून घ्या. पुट tan x इक्वल टू t. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t. tan x ची डेरिव्हेटिव्ह sec²x dx अपॉन dt, t ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t, ते येणार 1 sec²x इंटू dx. दिस इज इक्वल टू dt. आता हे त्याच्यामध्ये वापरून घ्या. Therefore I equal to integration of sec²x dx म्हणजे dt डिव्हायडेड बाय मध्ये 3 - t² हे असेल. आता हे परत थोडं आपल्याला अजून सिम्प्लिफाय करावं लागेल आपल्या पद्धतीनं. I equal to integration of 1/√3² मायनस t² इंटू dt हे असेल. आता हा फॉर्म्युला आहे 1/a² - x² आहे, म्हणजे 1/2a log असा फॉर्म्युला तो घ्यावा लागेल. 1/2√3 इंटू लॉग मध्ये अंशामध्ये प्लस आहे, याच्यात a प्लस x म्हणजे a प्लस टी डिव्हायडेड बाय a मायनस x म्हणजे √3 मायनस टी प्लस सी. सगळ्यात शेवटी टी ची व्हॅल्यू tan x ती तेवढी वापरा, म्हणजे मग याचं फायनल आन्सर आपल्याला मिळेल 1/2√3 इंटू लॉग ऑफ √3 प्लस tan x डिवाइडेड बाय √3 मायनस tan x प्लस सी, हे त्याचं फायनल आन्सर येईल.